हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर. तर हे बघू शकता, आज मी स्वामींसाठी प्रसाद बनवणार आहे. त्यामुळे किचन ओटा स्वच्छ धुवून घेतला आहे, कारण आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो, त्याच्यामुळे बरं नाही वाटत. तर मी हा गॅस ओटा पूर्ण स्वच्छ केला आहे. तर किती छान दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आता प्रसादाची तयारी करूया. कोणते कोणते साहित्य लागते ते तुम्हाला सांगते. इथे मी 1.25 पावचा प्रसाद बनवणार आहे. हा रवा घेतला आहे 1.25 पाव किलो. नंतर साखर, साजूक तूप म्हणजे गावठी तूप, आणि इकडे मी घेतले सगळे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम, मनुके, चारोळ्या सगळे घेतले. आणि इथे 2 वेलची केळी घेतली आहे. तुमच्याकडे मोठे असतील तर एक पुरेसं आहे. त्यानंतर इथे एक साईडला दुधात मी इलायची पावडर मिसळली आहे. तर हे सर्व सामान मी समप्रमाणातच घेतलं आहे, म्हणजे 1/2 किलो रवा, 1/2 किलो साखर आणि 1/2 किलो तूप आणि 1/2 किलोच आपल्याला 1.25 किलोच आपल्याला दूधही घ्यायचं आहे. थोडं त्याच्यात पाणी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णपणे 1.25 किलो करून घ्यायचं आहे. प्रसाद करताना आपल्याला कधी पण एकच प्रमाण ठेवायचं आहे सगळ्या सामानांचं, त्याच्यामुळे हा प्रसाद एकदम व्यवस्थित होतो. तर चला आता सुरुवात करूया. तर इथे मी 1.25 किलो साजूक तूप घेतलं आहे, आधी गरम केलं आहे एका कढईमध्ये. तर आता आपण त्याच्यात रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. तूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे, नाहीतर रवा टाकला की डायरेक्ट करपतो. तर जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं आपल्याला सामान 1.25 किलोच घ्यायचं आहे, फक्त ड्रायफ्रूट सोडून. तर बघा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. देवासाठी कोणतीही गोष्ट करताना ही मनापासून करावी, तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते. तर हे बघा, रवा आपल्याला सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला उलटपालट करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही माझा मेनू बघितला असेल, त्यामध्ये मी मठात गेले होते तर केवढी गर्दी होती. तर असं काही नाही आहे, तुम्ही प्रसाद घेऊन गेलात तरच स्वामी तुम्हाला प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील, असं काही नाही आहे. मनापासून आपण भक्ती केली आणि देवाला एक फुलंही वाहिलं तरी पण देव आपल्याला भावतात. त्यानंतर बघा, रवा किती असा लालसर तांबूस रंगाचा झाला आहे. खाली थोडासा करपू देऊ नका, ते दिसतोय तसा, पण करपला नाही आहे. सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता मी ड्रायफ्रूट टाकते याच्यामध्ये. साखर वगैरे काहीच नाही टाकले. आधी रवा चांगला तांबूस भाजला आहे, नंतर ड्रायफ्रूट टाकले. आता याला थोडा हलवून घेऊया. त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे साखर, ते पुढे टाकणारच आहे. इथे मी 1.25 किलोच साखर घेतलेली आहे. पूर्ण साखर टाकायची आपल्याला. थोडंसं उलटपालट करायचे. जास्त आपल्याला साखर टाकल्यानंतर आपल्याला जास्त साखर परतून द्यायची नाही आहे, नाहीतर रवा कडक होईल. आणि त्यानंतर लगेचच मी इथे केळी टाकली आहे. केळी बारीक चिरून घेतली आहे, तुकडे करून घेतले त्याचे व्यवस्थित, आणि त्यालाही थोडंसं हलवून घ्यायचं आहे. नंतर इथे मी बघा दूध टाकलं आहे, म्हणजे दुधामध्ये थोडं पाणीही मिक्स केलं आहे, पूर्णपणे दूध टाकलं नाही आहे. दूध आणि पाणी मिळून सर्व हे प्रमाण 1.25 किलोचं झालं आहे. तर इथे बघा, दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दूध आणि पाणीचं जे मिश्रण होतं ते गरम करून घ्यायचं आहे, थंड टाकायचं नाही आहे. तर बघा, इथे आता मी जे आपण वेलचीचं दूध केलं होतं, वेलची पावडर टाकलेलं होतं, ते दूध टाकायचं आहे आणि चांगलं परत हलवून घ्यायचं आहे. आणि जे आपण त्याच्यात केळी टाकली होती ती शिजत नाही, त्यामुळे त्याला चांगली चेचून घ्यायचे उलटांच्या साह्याने बघा, आणि असं हलवायचं आहे. खाली करपू नये म्हणून असं ढवळत राहायचं आहे.
कढई घट्ट पकडायची आहे आणि गॅस थोडा लोच ठेवायचा आहे. आणि ह्या ज्या केळीच्या फोडी आहेत ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिजत नाही, तर अधूनमधून त्यांनाही चेचायच्या आहे, म्हणजे त्या रव्यामध्ये चांगल्या मिक्स होईल. तर हे बघा अशा चेचून घ्यायच्या आहे. उलटपालट करायचं आहे. आपल्याला रवा अजून घट्ट करायचा आहे, हा थोडा पातळ आहे. तर चांगला हलवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खाली लागून द्यायचं नाही आहे. पूर्ण कढईवर आपल्याला उलटपालट करायचं आहे. हे बघा सतत ढवळत राहायचं आहे. साईडने, खालच्या साईडने पण आपल्याला चांगला व्यवस्थित असा भाजायचा आहे. आणि या साईडच्या कडा पण घ्यायच्या आहे, म्हणजे तो रवा असतो आणि तो मिक्स होत नाही प्रसादामध्ये. तर हे बघा आता थोडासा घट्ट झाला आहे प्रसाद, अजून थोडा करायचा आपल्याला. आणि महत्त्वाचं म्हणजे खालून जास्त आपल्याला त्याला ढवळायचं आहे, नाहीतर तो कढईला चिपकेल. हे बघा आता थोडासा घट्ट व्हायला लागला आहे, अजून थोडासा आपल्याला हलवायचा आहे. मग आपला प्रसाद हा रेडी होईल. आणि केळीची फोडही याच्यामध्ये सर्व मिश्रण झाले, थोडीशीच बाकी आहे. रवा पूर्णपणे झाल्यावर त्याही गाठी दिसणार नाहीत, त्या गाठी नाही आहेत, ते आपण केळी टाकले ते तुकडे केळीचे. असं फोडत राहायचं आहे, मध्ये मध्ये त्यांना चेचत राहायचं आहे. तर बघा आता हा रेडी होण्याच्याच मार्गावर आहे आपला प्रसाद. व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. हे बघा घट्ट व्हायला लागलाय. तर इथे बघा आपला प्रसाद हा रेडी झालाय, पूर्णपणे घट्ट झालाय. तर अशा स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. पूर्णपणे आपला प्रसाद रेडी झालाय. तर आता याला मी एका भांड्यात काढून घेते. तर इथे बघा थंड झाल्यावर मी काढून घेतलाय आणि त्यात एक तुळशीपत्र ठेवलंय. आपण देवांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र हे ठेवलंच पाहिजे, त्याशिवाय देवांना हा प्रसाद ठेवू नये. म्हणजे देवाला अर्पण करतो ती वस्तू त्यांनी स्वीकारली पाहिजे. तर बेलपत्राशिवाय ही पदार्थ ते स्वीकारत नाही. आणि एक गोष्ट आवर्जून सांगते, गणपतीला तुळशीपत्र चालत नाही. त्यामुळे जेव्हा आपण गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवताना तुळशीचं पत्र ठेवू नये. त्यानंतर तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. हेल्दी रहा. धन्यवाद. ओके बाय. तर हे बघा स्वामी किती छान दिसत आहेत. आणि हा कालचा मेनू व्लॉग की मी इथे गेली होती, तर इथे बघा किती गर्दी होती. हा मेनू तुम्ही बघितलाच असेल, पण तरीही मी या व्हिडिओमध्ये ॲड केला आहे. खूप गर्दी होती, बापरे बाप, खूप गर्दी होती. तर पुन्हा एकदा सांगते, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ओके बाय.